13 वर्षांनंतर नागपूर शहराला मिळाला नवीन काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांच्याकडे आता नागपूर शहर अध्यक्षाची जबाबदारी। आमदार विकास ठाकरे यांच्या दीर्घ कार्यकाळानंतर गुडधे यांना ही संधी। ठाण्यातील काही भागांमध्ये आज दुपारी 12 वाजेपासून 24 तासांसाठी पाणी कपात। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशयात दुरुस्तीचं काम करण्यात येणार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा 20%वर, तर मुंबईच्या पाणी पुरवठा साठ्यात आता वैतरणा भातसा या धरणातून राखीव पाणीसाठा देण्यासाठी मंजुरी। त्यामुळे मुंबईचा ऑगस्टपर्यंतचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न यामुळे मिटलाय। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या 8 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। 11 गावांनी भोर पंचायत समितीकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली होती। नाशिकमध्ये कांदा परिस्थितीच्या पाहणीसाठी नाफेडचं केंद्रीय पथक दाखल। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची ही माहिती। परभणीमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा। वसमत रोडवरील अमोल आणि जिओ पंपावर नागरिकांची मोठी गर्दी। संभाजीनगरात परिचारकांच्या प्रशासकीय बदली प्रक्रियेला विरोध, तर आधीच विभागांतर्गत बदली झालेल्या नर्सेसना पुन्हा बदली देणं अन्यायकारक असल्याचाही आरोप। ठाण्याच्या मुरबाडमध्ये अंजनी गॅस एजन्सी विरुद्ध ग्राहकांचं भजन आंदोलन। घरगुती गॅस वेळेवर मिळत नसल्यामुळे मुरबाडकर आक्रमक।